भारताकडून पाकिस्तानचे 11 एअरबेस अवघ्या 23 मिनिटात उद्ध्वस्त। ऑपरेशन सिंदूरबद्दल मोठी माहिती समोर। पाकिस्तानातील चिनी एअर डिफेन्स सिस्टीम 23 मिनिटं पूर्णपणे जॅम। सिंधू पाणी वाटप करारावर पाकिस्तानशी प्रथमच चर्चेची तयारी। भारतानं करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती। नद्या कोरड्या पडू लागल्यानं पाकिस्तान गुडघ्यावर। काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू। एका दहशतवाद्याचा खात्मा। 3 दहशतवादी लपल्याची माहिती। परिसरात शोध मोहीम। छत्तीसगडमधील ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये 21 दिवसात 31 नक्षलवादी ठार। मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटक जप्त। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाहंकडून कौतुक। कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप मंत्री विजय शहांना दिलासा नाही। हायकोर्टात जाण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश। म्हणणं ऐकून घेईपर्यंत कारवाई नको अशी मागणी फेटाळली। पुण्यात तुर्की सफरचंदांवर बहिष्कार घालणाऱ्या व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमक्या। सफरचंद रस्त्यावर फेकून व्यापाऱ्यांकडून निषेध। तुर्कस्तान मुर्दाबादच्याही घोषणा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया सुरू करा। राज्य निवडणूक आयोगाचे नगरविकास आणि ग्रामविकास विभागाला निर्देश। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तयारी सुरू। अखंड राष्ट्रवादीबाबतच्या चर्चांकडे दुर्लक्ष करा आणि पक्षीय कामकाजाकडे लक्ष द्या। जयंत पाटलांच्या सगळ्या निरीक्षक आणि कार्यकर्त्यांना सूचना। राहुल गांधींचा 5 महिन्यातला चौथा बिहार दौरा। दरभंगामध्ये दलित आणि मुस्लिम विद्यार्थ्यांशी संवाद साधणार तर पाटण्यात फुले चित्रपट पाहणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे सुप्रीम कोर्टाला 14 प्रश्न। राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीसाठी घातलेल्या 3 महिन्यांच्या कार्यमर्यादेसंबंधी विचारणा। घटनेत तरतूद नसताना सुप्रीम कोर्टानं मुदत कशी घातली असा सवाल। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात उद्योजकाच्या घरावर दरोडा। 8 कोटींचं सोनं आणि 40 किलो चांदीवर डल्ला। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड। राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये 28% पाणीसाठा शिल्लक। पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता। तेवीस मे रोजी अयोध्येच्या राममंदिरात रामदरबाराची भव्य स्थापना। प्रभू श्रीराम सीतामाई सिंहासनावर विराजमान होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।